आमचे सरकार आल्यावर आम्ही धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखो धनगरांच्या समोर जाहीर सभेत आश्वासन दिले होते। पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा प्रश्न सोडवतो, मग आता क्या हुआ तेरा वादा। मात्र अजूनही आम्हाला आरक्षण मिळाले नाही। त्यामुळे 21 जानेवारीला राज्यातील सकल धनगर समाज मुंबईच्या दिशेने कूच करणार असून लाखोंचा मोर्चा हा मुंबईला धडकणार असल्याचे धनगरांच्या आरक्षणासाठी लढा उभारणारे दीपक बोराडे यांनी अमरावती येथे धनगर समाज बांधवांच्या बैठकीमध्ये सांगितले। तुम्ही दिलेले आश्वासन तुम्ही पाळले नाही। जर सरकार आम्हाला फसवत असेल तर सर्टिफिकेट नाही तर तुम्हाला मत नाही हा नारा घेऊन आम्ही प्रत्येक धनगरवाड्यात तांड्यावस्तीत जाऊ असा थेट इशारा दीपक बोराडे यांनी सरकारला दिला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी लाखो धनगर समाज बांधवांना जाहीर सभेमध्ये जाहीरपणे आश्वासन दिलं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा प्रश्न सोडवतो। आमच्या धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीची मागणी ही संविधानिक आहे। ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानानुसार जी 47 जमातींची एसटीची यादी आहे त्या 36 नंबरला आम्ही आहोत। म्हणजे आमची कायदेशीर मागणी आहे आणि राज्याचा राजा आणि देशाचा राजा या दोन्ही राजांनी आम्हाला वचन दिलंय। आता आमचा पवित्र आहे की देवा भाऊ क्या हुआ तेरा वादा। नरेंद्र मोदी जी पूछता है धनगर समाज क्या हुआ तेरा वादा। आता त्यांनी त्यांचा वादा पूर्ण केल्याशिवाय आमच्या लेकरांचं कल्याण होईपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होऊन आमच्या लेकरांच्या हातामध्ये सर्टिफिकेट मिळेपर्यंत त्यांना सुट्टी नाही। तुम्ही आता असं म्हटलं की राजकीय इच्छा नाही आहे त्यामुळे तुमचं आरक्षण मिळत नाही। मात्र वरिष्ठ सभागृहाचे सभापती राम शिंदे आहेत, पडळकर आमदार आहे, इथं 2 ते 3 आमदार धनगर समाज आहेत, त्यांच्यात तुमचा विश्वास नाही। राम शिंदे साहेब सभापती आहेत पण ते एका पक्षाचे प्रतिनिधी आहेत। समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्यांना बोलायला मर्यादा आहेत, त्यांच्याकडे ताकद नाही। उद्या मी जरी तिथं असलो, तुम्ही जरी असला तिथं, कुणी जरी असलं तर पक्ष जे सांगल ते करतील। त्यांना जर अधिकार असते, राम शिंदे साहेबांना वाटत नाही का समाजाचं भलं व्हावं? वाटतंय। गोपीचंद पडळकर असतील किंवा कोणतेही आमदार इतर असतील त्यांना वाटत नाही की समाजाचं भलं व्हावं? तर वाटतं, पण त्यांच्या अधिकार क्षेत्रात ते येत नाही, त्यांना मर्यादा आहे। म्हणून सामाजिक दबाव निर्माण करणं, समाजाचा एक फार मोठा लढा उभा करणं गरजेचं आहे। समाजाची जर इच्छाशक्ती असली आणि समाजानं जर ताकदीनं त्यांना दाखवलं की आता तुमच्या फसव्या आश्वासनांना आम्ही कंटाळलोय, आता तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करा, त्यावेळेस ते होऊ शकतं। आरक्षणाचा मुद्दा आणि धनगर जे बांधव आहेत ते भोरेबाबळे आहे, त्यांचा उपयोग करून आमदारकी खासदारकी मिळतात, मात्र त्यानंतर मात्र समाजाला विसरत अशी जर प्रतिक्रिया समाज बांधवांची नाही। आता हे पहा, कोणताही व्यक्ती असो, कुणालाही असं वाटत नाही की माझ्या समाजाचं नुकसान व्हावं। पण दुर्दैवानं मी जे म्हटलं की आमचा धनगर समाज हा साधा भोळा आहे आणि या भोळेपणाचा फायदा, आमच्या अडाणीपणाचा फायदा, आमच्या या कमजोरीचा फायदा हे प्रस्थापित राज्यकर्ते घेतात। हे राज्यकर्ते हुशार असतात, चाणाक्ष असतात। आमचे जर आज 50 आमदार असते तर या सगळ्या आमदाराची एकमेकाला ताकद मिळाली असती आणि एकमेकाच्या आज मी दीपक बोराडे एकटा काही करायला गेलो काही होत नाही। आज समाज माझ्यासोबत येतं, माझी एक ताकद बनलेली आहे। एकट्यानं काहीच होत नाही, एकीनं काही होऊ शकतं। दुर्दैवानं आमच्या आमदाराची संख्या एकट्यामध्ये, आमदाराची संख्या जर अशी असती आणि ती जर एकी झाली असती तर आमचा प्रश्न सुटला असता। 21 जानेवारीचा जो लढा आहे तो अखेरचा असणार 100%। कारण मी शपथ घेतली आहे की माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे आणि धनगर जमातीच्या प्रत्येक बांधवानं, आमच्या अहिल्यामाईंच्या लेकींनी सुद्धा आता निर्धार केला आहे की आमच्या सुद्धा आयुष्यातला शेवटचा लढा असेल। याच्यानंतर आम्ही लढणार नाही। त्याच्यामुळं जितकी ताकद गेल्या 70 वर्षांमध्ये आम्ही या आरक्षण लढ्यासाठी लावली ती ताकद आम्ही आता लावणार आहे आणि सर्व ताकद लावून सर्व शक्तिमान राजाला झुकावं लागणार आहे। धनगरांच्या उपकाराची जाणीव त्यांना ठेवावी लागणार आहे आणि दिलेला शब्द पाळावा लागणार आहे। सरकार झुकल्यानंतर शेवटचा काय पवित्र असणार? सरकारला झुकावंच लागेल आणि सरकार जर नाही झुकलं तर ज्या नरेंद्र मोदी यांनी, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी, भाजप पक्षाच्या त्यांनी जे आम्हाला वचन दिलं होतं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, जर इतकं करून जर त्यांनी नाही ऐकलं तर आमच्या हातात शेवटचं शस्त्र आहे ते म्हणजे बाबासाहेबांनी दिलेलं मताचा अधिकार। या मताचा अधिकार वापरून जर तुम्ही जर आम्हाला फसवणार असाल, सर्टिफिकेट नाही तर तुम्हाला मतदान नाही हा नारा घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्ती तांड्यावर, प्रत्येक धनगर बांधवापर्यंत जाणार आणि त्यांना सांगणार, आवाहन करणार की यांनी आम्हाला फसवलंय। यांना जर सत्ता द्यायची असेल तर त्यांनी सर्टिफिकेट द्यावं, सर्टिफिकेट नाही तर मत नाही।